साहेब, महाराष्ट्रात आज एकदा परत महायुतीची सत्ता स्थापन होते, काय सांगत आहे? आज महायुतीची सत्ता स्थापन होते हा आनंद आहे। आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो बाळासाहेबांचा आनंदिके साहेब आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन त्यांनी जो सुरू केलेला प्रवास आहे तो पुढे न्यायचा आहे। त्या दृष्टीने साहजिक आहे की आम्ही महायुतीचे सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत। त्याबरोबर कुठेतरी साहेबांनी जे 2.5 वर्ष जे काम केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे आणि सर्व घटकांना न्याय द्यायचं काम केलं आहे त्यांनी। त्यामुळे कुठेतरी थोडंसं मनामध्ये आहे की जरा साहेबांच्या मनातला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला त्यांच्या थोडंसं पूर्ण इच्छा त्यांची पूर्ण व्हायला पाहिजे होती। म्हणजे असं कुठेतरी असं वाटतंय का भाजपचा मुख्यमंत्री म्हणून होतोय आणि शिवसैनिकाच्या मनात कुठेतरी निराशा दिसून येते का? निराशा म्हणण्यापेक्षा असं आहे की मुख्य लोकशाही आम्ही मान्य करतो आणि आमचे विचार जे आहेत ते बाळासाहेबांचे विचार आहेत, मुख्यमंत्री मान्य घेऊन चाललेले विचार आहेत, धर्मवीरांचे विचार आहेत आणि ते विचार घेऊन राहण्यासाठी साहजिक आहे आम्ही केंद्र आणि राज्य सरकार आणि विकासाचा मुद्दा आहे साहेबांचा, आपले मुख्यमंत्र्यांचा विकासाचा मुद्दा जो आहे साहेबांनी विकास करून दाखवलेला आहे आणि या सर्व याच्यासाठी आम्ही एकत्रित भविष्यात काम करणार आहोत। पण एक हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही की मुख्यमंत्र्यांनी हे 2.5 वर्ष जे केलेलं काम आहे आणि सर्वांना न्याय द्यायचं, सर्व घटकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे, कधी विसरणार नाही। त्यामुळे साहजिक आहे आम्ही आज जरी महायुतीचं आमचे मुख्यमंत्री बैठक घेत आहेत त्याबरोबर आमचे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम आहे त्यांना त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे। सध्या खाता वाटप सध्या झालं नाही आहे, पण मुख्यमंत्री जो एकनाथ शिंदे यांचं गृह खात्याची जी मागणी होती आज ते उपमुख्यमंत्री पदावर त्याने त्याची शपथ घेणार आहे, काय त्यांना ते खातं मिळायची संभाव्यता वाटते? कसं आहे की मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री असताना जे होते मुख्यमंत्री त्यांना गृह खाता पण देण्यात आलं होतं आणि आपले जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत त्यांचा पण तो हक्क आहे, त्यांचा तो मान राहायला पाहिजे आणि त्या पद्धतीमध्ये त्या माध्यमातून त्या खात्याच्या माध्यमातून म्हणा किंवा महाराष्ट्राच्या ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना पण त्या मंत्रिमंडळामध्ये त्याचं काम कसं राहिलं पाहिजे ही संपूर्ण जनतेची, महाराष्ट्र जनतेची ही अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न सर, संजय राऊतने असं म्हणलं आहे की भाजप शिंदे गटानं आणि एकनाथ शिंदेनं संपूर्ण पुढे येणाऱ्या काळात संपून टाकेल। संजय राऊत वगैरे ह्या गोष्टीच्या बोलायचा विषय संपलेला आहे। महाराष्ट्र जनतेला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। त्यामुळे आम्ही आमच्या एक मुख्यमंत्र्यांच्या जे विचार आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, राष्ट्रीय धर्म, देश, देव, धर्म या माध्यमातून ते पक्षाची बांधणी करतायत, पक्ष उभा केलेला आहे। त्यामुळे आणि त्यांनी सगळे केलेली जे 2.5 वर्षामध्ये केलेली कामं आहेत त्या माध्यमातून सातत्याने तो विषय आणि ते विषय सगळे घेऊन साहेब पुढे जाणार आहेत आणि ते साहेब यशस्वी होणार आम्हाला खात्री आहे।